शकता किती अडचण आहे आणि असा साप कुठं जाऊन बसू शकताय. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. पण आपल्या आजूबाजूला साप कसे येऊन कुठे येऊन बसू शकतात. भला मोठा नाग टेरेसवरती येऊन तशा धरोक्यात तो बसलाय आणि हे सगळं दाखवणं पण महत्त्वाचं वाटतंय मला. पण हे व्हिडिओ बघण्यापुरता मर्यादित नसून आपण सगळ्या ठिकाणी करतो. हे घरचे लोक, खेड्यातलेच लोक आहेत, लक्षात घ्या. घाबरतात हे खरं आहे, पण त्यांना माहिती नाही. पक्षी म्हणालेत, रात्रीचं त्यांनी सापाचं नाव घ्यायला घाबरतात. अजूनही आपली परंपरा आहे ती सापाला लांबडं म्हणणे वगैरे. पण लक्षात घ्या, असं सापाला नाव घेतलं, लांबडं म्हटलं म्हणून असे तर सावत नाही. एवढी दहशत सापाची असू नये. मी त्याला अलगद पकडलं, तुम्ही जो पकडा म्हणत नाही. पण ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्या. तो पण अडचणीच्या ठिकाणी आला, तिथं फोन करताना तुम्हाला दिसलाच ना, रात्रीचा वेळ आहे. पण इथं व्हिडिओ महत्त्वाचा नसून त्याची माहिती महत्त्वाची, जी नेहमी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आपणही काळजी घ्या, लक्ष ठेवा. उन्हाळ्यात साप अशा ठिकाणी कुठे येऊन बसू शकतात आणि भला मोठा साप आहे, लक्षात घ्या. आणि हेल्दी साप आहे.